आणि ही नवनिर्मिती करण्याचं खरं धाडस जो करतो तो खरा लेखक असतो. तुम्ही पाहिलं असेल असो ही कादंबरी मी वाचलेली नाही. शिक्षण पद्धती आणि शिक्षण याच्याविषयी बराचसा भाग आलेला आहे आणि निश्चित त्यांनी वास्तव दर्शन या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण कोणत्या दिशेने चाललं आहे आणि कसंच असलं पाहिजे याचं सुद्धा त्यांनी एक आपल्याला वास्तव त्या ठिकाणी मांडलेलं दिसून येईल. पण आपण वाचाल तेव्हा, कारण नेहमी म्हटलं जातं वाचाल तर वाचाल. प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रात जर वाचन केलं, मग ते प्रशासकीय क्षेत्र असो शेतकी क्षेत्र, आम्ही जर आमची GR जर वाचली नाही तर आमच्या दृष्टीने ते फार चुकीचं होऊ शकतं. आता मला वाटतं आमच्या काही गट संमेलन असतील, केंद्र संमेलन असतील, आम्ही सरांना काय करतो मधल्या वेळेस उठवतो बोलायला. त्याचं कारण असं असतं, कारण प्रशासनाच्या बऱ्याच बाबी ऐकून उठवलं तर त्यांना फ्रेश होतात. म्हणजे एक प्रकारचा एक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी आम्ही देत असतो आणि निश्चित त्याचा परिणाम चांगला होत असतो. पण हे व्यासपीठावर येऊन बोलणं किंवा काही लिखाण करणं याच्यासाठी अगोदर वाचन करणं